सो माझी यूट्यूबची मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या चॅनलवर। आज व्हिडिओ बनवायचा काही मूड तर नव्हता माझा, पण जाता जाता एक म्हणजे मी चाललो आहे आता चायनाचं विजा अप्लाय केला होता, त्याचं पेमेंट मी फ्रायडेला करू नाही शकलो, पण फ्रायडेला म्हणजे 3 वाजतापर्यंत टाईम होऊन गेला होता आणि त्यानंतर मग पेमेंट करायला वेळच नाही भेटला बँकेत जायला। आणि आता चाललो आहे मी बँकेत पेमेंट करायसाठी, चायना विजासाठी पेमेंट करायचं आहे आता। आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली होती माझी आता, ते आता मी तुम्हाला कंप्लीट करतो आहे, कारण की लाओसमध्ये एंट्री घेताना खूप प्रॉब्लेम्स फेस केले आहे मी। कारण म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मी इमिग्रेशनमध्येच प्रॉब्लेम आला, भरपूर प्रॉब्लेम आला होता। त्याच गोष्ट आता मी क्लॅरिफाय करून देतो थोडं, कारण की जो प्रॉब्लेम मी फेस केला आहे तुम्ही नाही केला पाहिजे, कारण की तुमच्यासाठी तर करणं आहे सगळं, नाही तर काय परवडतं मला एवढ्या दूर येणं, नॉट फॉर मी। सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नाही, मी पूर्ण स्टोरीज सांगतो तुम्हाला, पूर्ण स्टोरी क्लिअर करतो। सगळ्यात आधी मी लाओसमध्ये एंट्री घेतली, त्यानंतर लाओसमध्ये एंट्री घेतल्यावर इमिग्रेशनमध्ये जायचं होतं। इमिग्रेशनमध्ये जाताना भाई त्या पूर्ण फ्लाईटमध्ये मी बँकॉक टू लाओसची फ्लाईट होती माझी। मी जसं एअरपोर्टवर पोहोचलो, इमिग्रेशनवाल्यांनी मला वेगळंच बोलवून घेतलं, कारण मी इमिग्रेशनमध्ये मी एकटा इंडियन होतो, बाकी सगळे फॉरेनर्स होते, युरोपियन, काही कॅनडा, काही US चे, म्हणजे सगळे वेगवेगळ्या कंट्रीजचे होते, फक्त मी एकटा इंडियन होतो। त्यांनी मलाच पकडलं, सरळ ऑफिसमध्ये घेऊन गेले। ऑफिसमध्ये गेल्यानंतर सरळ विचारलं की रिटर्न तिकीट आहे का, म्हटलं रिटर्न तिकीट तर नाही आहे, रिटर्न तिकीट नाही आहे, रिटर्न तिकीट तर नाही आहे। तर मग भाई बस त्यांना भेटून घेतला एक चान्स। मी म्हटलं तर मला विचारतं रिटर्न तिकीट काऊन नाही, मी म्हटलं मी इथनं चायना एंटर करणार आहे, चायना एंटर लँड बॉर्डरनी करणार आहे, म्हणून मी रिटर्न तिकीट नाही घेतली आहे। बस सेम चीज होती। आणि वरतून त्यांना माझ्याकडनं कसं पण कमिशन काढायचं होतं, म्हणजे करप्ट आहे लाओस, तर करप्ट आहे बाई। लाओस कंट्रीचं नाव आहे, सुरुवात माझी लॉसपासूनच झाली आहे तिथे। त्यानंतर मग त्यांनी विचारलं, मी त्यांना माझं चायनाचे हॉटेल बुकिंग दाखवले, त्यानंतर माझं चायनानंतर मंगोलिया जायचं, मंगोलियाचे हॉटेल बुकिंग दाखवले, मंगोलियाचा विजा दाखवला। आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझी चूक हे झाली की मी रिटर्न तिकीट नव्हती केली, म्हणजे कुठल्याही कंट्रीमध्ये एंट्री घेताना त्यांना रिटर्न तिकीट लागते हे मला ऑलरेडी माहीत होतं, पण मी लँड बॉर्डरने क्रॉस करणार होतो आणि माझं बाकी एक्सेप्ट रिटर्न तिकीट आणि चायना विजा सोडून बाकी सगळे व्हॅलिड प्रूफ्स होते जे मी त्यांना दाखवले। त्यानंतर भाई गोष्टीत घुमवलं त्यांनी मला भरपूर, की तुमच्याजवळ पैसे किती आहे, अकाउंट्स बॅलन्स दाखवा, क्रेडिट कार्डचं बॅलन्स दाखवा, कॅश पेमेंट दाखवा। मी सगळं दाखवलं त्यांना की भाई अकाउंटमध्ये 2-3 लाख 2,40,000 की काही होते माझे तेव्हा, तर ते दाखवलं। क्रेडिट कार्डचं बॅलन्स दाखवलं, कॅश किती आहे ते विचारली, $700-750 माझी जो कॅश होती ते दाखवलं। मला वाटलं ते विचारून आले आहे याच्यासाठी की मी लाओसचा एक्सपेन्स मॅनेज करू शकतो की नाही, मला असं वाटलं, म्हणून मी त्यांना सगळे अमाऊंट शो केली। आणि त्यानंतर चायनामध्ये पण एंट्री घेणार आहे तेही अमाऊंट वगैरे त्यांना सगळं दाखवलं। भाई याचमुळे मी तिथं फसला गेलो, मी त्यांना कॅश दाखवायला नव्हती पाहिजे। मला वाटलं की ते मी लाओसचा एक्सपेन्स मॅनेज करू शकतो का, म्हणून त्यांनी मला हे सगळं विचारलं, पण हे त्याच्यासाठी नाही होतं, हे होतं भाई माझ्याकडून कमिशन काढायसाठी। त्यांना एक व्हॅलिड हे भेटून घेतलं होतं रिझन की मला थांबवायचं। मग त्यांनी सरळ मला बोलायला लागून गेले की भाई रिटर्न तिकीट नाही आहे, तुला डिपोर्ट करून देईन, इथून बँकॉक रिटर्न करून देईल, इंडिया वापस पाठवून देऊ, डिपोर्टचा स्टॅम्प लागून जाईल तुझ्या पासपोर्टवर, असं तसं फालतूच्या गोष्टी करून आले होते। भाई मी इतक्या कंट्रीज ट्रॅव्हल केल्या आहे, हे डिपोर्टसाठी हे रिझन नाही आहे हे मला माहीत होतं। तर त्यांचं चालू होऊन गेलं, मग सगळे इमिग्रेशन वगैरे बाकी सगळे किती 50-60 लोक असेल आम्ही त्या फ्लाईटमध्ये, छोटासा एअरक्राफ्ट होता तो। तर सगळे इमिग्रेशनहून निघून गेले, मला 1 घंटा तिथे बसवून ठेवलं। 1 तास बसल्यानंतर मग भाई मी त्यांना म्हटलं की आता मला जायचं आहे। मग मी त्यांना सरळ म्हटलं तुम्हाला रिटर्न तिकीट पाहिजे, मी इथून चायनाची रिटर्न तिकीट करतो।
सध्या नाही होती, म्हणजे मी ब्लँड बॉर्डर जाणार होतो, तुमची इच्छा आहे तर मी बाय फ्लाईट चालला जातो, एवढे पैसे तर आहे सध्या माझे. भाई काही ऐकत नव्हते बिलकुल नाही. आता तुम्ही लेट झाले आहे, फालतूच्या गोष्टी करू राहिले, म्हणजे घुमवून राहिले होते गोष्टीत. आणि मला असं वाटत होतं की भाई फक्त इंडिया करप्ट आहे. भाई लाओस त्याच्यापेक्षा खतरनाक आहे, बहुत जास्त करप्शन आहे इकडे. त्यांनी सरळ सरळ $1000 डिमांड ठेवून दिली माझ्यासमोर की भाई तुला $1000 पे करावं लागेल. $40 विजा फीज, विजा ऑन अरायवल आहे लाओसचा, $40 विजा फीज आणि $1000 एक्स्ट्रा द्यायचे आहे त्यांना एंट्री करून द्यायसाठी. म्हणजे लाओसमध्ये एंट्री घ्यायसाठी. एवढी छटाक भरायची कंट्री आहे हे भाई, म्हणजे एवढी सस्ती कंट्री, एवढी सस्ती की नाही भाई. मी त्यांना सरळ म्हटलं की हे तर मी नाही करत. $1000. एक सेकंड, मी बँकेचं लोकेशन विसरून गेलो, पहिले ते चेक करून घेतो, नाही तर दुसऱ्या जागेवर चाललं जाईल. हां इकडे जायचं आहे, बरं झालं वेळेवर चेक केलं. तर $1000 डिमांड ठेवून दिली. मी त्यांना म्हटलं भाई $1000 तर मी देऊ नाही शकत तुम्हाला, मी सरळ डिपोर्ट करून द्या मला. मी त्यांना सरळ म्हणून दिलं डिपोर्ट करून द्या, चालला आहे मी बँकॉक पाठवता, मला रिटर्न पाठवून द्या. बँकॉक तर माझं घर असल्यासारखंच आहे भाई, मी कधीही जाऊ शकतो बँकॉक जाणं आणि तिथचं एक्सपेन्स मॅनेज करणं माझ्यासाठी खूप इझी आहे. मी त्यांना म्हटलं वापस बँकॉक पाठवून द्या. मग म्हणाले नाही तू लाओसमध्ये एंट्री घेतली आहे, आता तुझी एंट्री झाल्यानंतर तू आता इथनं रिटर्न नाही जाऊ शकत, डिपोर्टचा स्टॅम्प लागेल, तुला विजा फीज हे ते फालतूच्या गोष्टी करतो, पेमेंट भरावंच लागेल पण तू रिटर्नही जात असेल तर इंडियाही पाठवत असेल तुला. अरे भाई इतक्या फालतू गोष्टी करून राहिले होते. त्यानंतर मी सरळ म्हटलं ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे सरळ सांगा. मग त्यांनी अजून 2 तास घेतले, बसवूनच ठेवलं तिथे ऑफिसमध्ये. बिलकुल ऐकत नव्हते यार ते, त्यांना खूप बनवावं लागलं मला. इथून जाता मी शाळेत काहीतरी फंक्शन आहे, इथे लग्नाचं फंक्शन, अशा प्रकारे होते भाई इथे लग्न लाओसमध्ये. काही जास्त मोठी कंट्री नाही आहे, छोटीशी कंट्री आहे आणि जास्त डेव्हलप पण नाही आहे ॲज कम्पेअर टू थायलंड. आणि काही एंटरटेनमेंट पण नाही आहे इथे, बोरिंग आहे. म्हणजे 1-2 वॉटरफॉल बस इनफ. लाओस इज नॉट गुड फॉर मी, जेवढा मी एक्सपिरियन्स केला. तर बस तेच त्यांचं चालू होऊन गेलं होतं नखरे, बिलकुल ऐकत नव्हते. आणि मग सरळ म्हणाले की चल आता तू तेवढं पेमेंट नाही देऊ शकत तर $500 देऊन दे, आपण $500 फायनल करून तुला मी इथून एंट्री देऊन देतो. म्हटलं $500 फक्त एंट्रीचे, म्हणजे 42-43 हजार रुपये फक्त मी तुला एंट्रीचे देऊ लाओसमध्ये, तेही लाओसमध्ये. भाई US ची एंट्री दिली असती ना तर मी 50,000 देऊन दिले असते. नाही ऐकलं. 10 वेळा माझे पासपोर्ट चेक करत होते. मग हा ऑफिसर यायचा आहे, तो ऑफिसर यायचा आहे. मग एक माहीत नाही कोणता तरी ऑफिसर आला चोमू, आणि बस तो बसून गेला तिथे. मग त्याला मी सरळ म्हटलं, मग त्यांनी $500 नंतर मलाच विचारते की तू किती पैसे देऊ शकते. भाई $1000 बोलणं केलं. मी त्यांना सरळ म्हटलं की मी $100 देऊ शकतो. ते मी फालतू जास्तीचेच बोललो, $100 देऊ शकतो. नाही ऐकलं. सगळे ऑफिसर माझ्या तोंडाकडे बघत, साला मी $1000 म्हणताय आणि तू $100 म्हणून राहिला. म्हणजे त्यांना वाटलं हा आपल्या मम्मीकडून बार्गेनिंग पूर्ण शिकून आला आहे भाई. बिलकुल ऐकत नव्हते. सगळे असे माझ्याकडे पाहत होते, 1000 आणि 100चा डिफरन्स. भाई बहुत खतरनाक होतं तिथचं. मग त्याच्यानंतर म्हणजे माझी 12 वाजताची फ्लाईट लुआंग प्रबांगमध्ये पोहोचली होती. यांनी मला 4-5 वाजेपर्यंत टाईमपास करवला तिथे. 4-5 वाजेपर्यंत मी तिथे टाईमपास करत बसलो. बिलकुल माझी बसायची इच्छा नव्हती होत. आणि गोष्टी तर एवढ्या भाई दिमाग खराब होऊन गेलं होतं माझ्या यांच्यामुळे. कारण तुम्ही कोणत्या नवीन कंट्रीमध्ये एंट्री घेत आहे आणि तुम्हाला विदाऊट रिझन म्हणजे तेच की एक्झिट एंट्री नव्हती माझी तिथची. पण मी त्यांना सांगितलं की मी चायना विजा अप्लाय केला आहे, तेही शो केलं त्यांना, दाखवलं त्यांना चायनाचा विजा मी म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता तो दाखवला. आणि पासपोर्ट सबमिशनसाठी आलं होतं माझ्याकडे, तेही शो केलं मी त्यांना. मग बस बिलकुल खतरनाक चीज होऊन गेली होती तिथे. मग काय ऐकायला काही तयार नव्हते ते.
मग मी म्हटलं की भाई मी जास्तीत जास्त $100 देऊ शकतो. ते काही ऐकून नाही आले होते. मग फायनली त्यांनी काय केलं, म्हणजे मला सरळ म्हटलं की तू एकतर आता आम्हाला $200 दे, नाहीतर इथून एअर एशियाची फ्लाईट लागली आहे आता 6 वाजताची, त्याच्यात बसून तू बँकॉक निघून जा. भाई माझं चायनाचे हॉटेल बुकिंग झाले होते, मंगोलियाचे हॉटेल बुकिंग झाले होते, विजा आला होता मंगोलियाचा, आणि मी 17-18 हजारसाठी वापस जायचं. मग मी त्यांना फायनली $200 फायनल केलं आणि $200 त्यांच्या हातात दिले आणि तिथून मग सरळ मी एंट्री घेतली लाओसची. म्हणजे $200 त्यांचं कमिशन आणि $40 विजा फीज, असे $240 मला द्यावं लागले लाओसमध्ये एंट्री घ्यायसाठी. फ्लाईट तिकीट वेगळी, एक्सपेन्सेस वेगळे, ते तर काही प्रॉब्लेम नाही म्हणा, तेवढं तर जाणारच होतं. पण हे $200 फुकट गेले आहे त्यांना. आणि इवन लाओसमध्ये तुम्ही फ्लाईट एंट्री घ्या किंवा मग लँड एंट्री घ्या, फीज तर लागतेच. म्हणजे कमिशन हे लोक घेते, आणि कमिशन फक्त एंट्रीचं नाही आहे, एक्झिटचं पण आहे. आता मला माझ्या काही मित्रांकडनं माहीत पडलं की त्यांनी तसं सेम लाओस एंट्री घेतलं, चायना एंट्री घेतली होती लाओसमधनं, तर त्यांना काही पैसे दिले तेव्हा त्यांनी एक्झिट दिलं. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं कमिशन खाणं आहे बाई, खूप वेस्ट ऑफ मनी आहे लाओस. आणि एवढं काही एंटरटेनिंग नाही आहे. मेन गोष्ट आहे की 10:30 वाजता इथे सगळं बंद होऊन जाते, सगळं म्हणजे इवन रेसिडेन्शियल इलाके, मार्केट, सुपर मार्केट, शॉप्स वगैरे सगळं 10:30 वाजता बंद होऊन जाते. तर विचार करू शकता तुम्ही आता. नाही, माझं रिकमेंडेशन हे नाही आहे की तुम्ही लाओस नका येऊ, या हा विचार नाही करता मी, बस सांगत आहे. म्हणजे असं आहे की चीप कंट्री आहे, तुम्ही विजिट करू शकता, स्वस्तात फिरणं होऊन जाते, इंटरनॅशनल ट्रिप होऊन जाते. पण मेन गोष्ट आहे की जास्त म्हणजे मोस्ट ऑफ द 4-5 दिवस इज इनफ, 5 दिवस इनफ आहे इच्छासाठी. वॉटरफॉल एक दिवस बाहेर फिरणं, क्लबिंग तर काही आहे नाही. 10:30 वाजता 10-10:30 सगळं बंद होऊन जाते, असा सीन आहे इच्छा. आणि भाई हा राहिला माझा बॅड एक्सपिरियन्स इन लाओस. सो मला तर नाही वाटत मी यानंतर लाओस कधी एंट्री घेईल, काही गरज तर नाही आहे मला लाओसमध्ये. यावेळेस चायना एंटर करायचं होतं म्हणून, आणि चायनाचा विजा इथनं लवकर मिळते लाओसमधनं, म्हणून यावं लागलं. आणि आता बस बँकेत जात आहे, विजा फीस पेमेंट करून देतो आणि इथनं सरळ निघायचं आहे चायना. सो माझं एक रिकमेंडेशन आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा पण कुठल्या कंट्रीमध्ये एंट्री घेता, सो प्लीज रिटर्न तिकीट ठेवायची. रिटर्न तिकीट सेम कंट्रीची नाही राहिली, एक्झिट कुठल्याही कंट्रीमध्ये जर घेत आहे तुम्ही, तर त्याचं एक्झिटची तिकीट दाखवायची. ॲटलिस्ट तुम्ही लाओसमधनं थायलंड जातात, थायलंडची तिकीट दाखवायची. इंडिया रिटर्न होतं, इंडियाची तिकीट दाखवायची. पण रिटर्न तिकीट ठेवा, कारण की कमिशन बेस्ड काम चालते इथे. यांची सॅलरी काही अशी काही खास आहे नाही, छोटासा कंट्री आहे, त्यामुळे थोडं लक्षपूर्वक फिरायचं. पण या लाओसमध्ये पण या, एक इंटरनॅशनल ट्रिप स्वस्तात होऊन जाते. सो बाय बाय. आणि तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितलाच असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक्स, सबस्क्राईब अँड कमेंट्स प्लीज. अँड नेक्स्ट तुम्हाला काय बघायचं आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की आता माझे पूर्ण व्हिडिओज मराठीत राहतील, हिंदीमध्ये नाही, कारण की महाराष्ट्र रिप्रेझेंट करता आपण, तर माझे सगळे व्हिडिओज मराठीत राहील आणि तुम्हाला मराठी व्लॉग्स पाहायला मिळेल. सो बी कनेक्टेड अँड वॉच चायना सिरीज फ्रॉम नेक्स्ट वीक. बाय बाय, टेक केअर अँड सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करून द्या भाई, खूप लंब्या टूरवर चाललो आहे मी. सो माझी यूट्यूबची मित्रमंडळी, वेलकम बॅक. आणि आता मी चाललो आहे, माझा चायना विजा आला आहे, तर मी चायना एम्बेसी जातो आहे विजा कलेक्ट करायला. म्हणजे पासपोर्ट सबमिट केलं होतं मी तिथे, तर पासपोर्ट कलेक्ट करायला चाललो आहे. आणि भाई
खूप मेहनत करावी लागली हा विजा घ्यायसाठी. मी 18 तारखेपासून आलो आहे, जे 3-4 दिवसाचं काम होतं, पण बँक बंद असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आणि मला थोडं चायना विजासाठी लेट झालं. सो बट जाऊ द्या, ते काही असो, विजा तर आला. सॅटर्डेला बँक बंद होती, संडेला बँक बंद होती, फ्रायडेला मला पेमेंट करायचा होता BCEL म्हणून बँक, त्या बँकेला, पण काही बंद असल्यामुळे काही झालं नाही पेमेंट. बँक बंद याच्यामुळे होती कारण 3 वाजेपर्यंत मी एम्बेसीमध्येच होतो आणि बँक बंद होऊन जाते 3 वाजता आणि 4 वाजेपर्यंत मला एम्बेसीमध्ये थांबावं लागलं होतं. ते सगळं काही इंट्रोगेशन, इंडियन्सला ते लोक थोडं वेगळं ट्रीट करतात. म्हणजे बाकीच्यांना जसं इझिली सगळं काही, आपला इंटरव्ह्यू होतो तिथे खूपशा गोष्टी विचारल्या जातात आणि तुमचा अकाउंट बॅलन्स काय आहे, तुमचं विजिट पर्पज काय आहे आणि रिटर्न तिकीट आहे का, तुम्ही जिथे राहता त्या हॉटेल बुकिंग्स दाखवा, तुमच्याजवळ कॅश किती आहे, अकाउंट बॅलन्स किती आहे, क्रेडिट कार्ड किती आहे, सगळे डिटेल्स विचारले जातात. माझ्यासोबत हे सगळं झालं, पण फायनली सगळीकडनं कारण लाओसचा एक्सपिरियन्स खूप बेकार होता माझा, त्यामुळे मला केअरफुली चायना विजा अप्लाय करायचा होता. सगळं काही प्रॉपरली केलं होतं फिलअप आणि फायनली माझा चायनाचा विजा आला आहे. सो मी आता चायना एम्बेसी जातो आहे विजा कलेक्ट करायला, पासपोर्ट कलेक्ट करायला. सो लुआंग प्रबांगच्या मार्केटपासनं 1 किलोमीटरवर आहे एम्बेसी, जास्त दूर नाही आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि इथे टुकटुकचे प्राईस भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे. तेवढ्या पैशात मी नागपूर टू मुंबईची ट्रेन तिकीट बुक करू शकतो. सो म्हणून मी पायी येऊन गेलो, कारण की काही काम पण नव्हतं, एडिटिंग वगैरे सगळं झालं होतं. आणि हे नजारे आहे भाई एम्बेसी जवळचे, तुम्ही इकडनं येऊ शकता. आणि बस बी केअरफुल. आणि मी याचाही चायना विजा ॲप्लिकेशनचाही एक व्हिडिओ बनवून टाकेल, जो की तुमच्या कामातील, इन केस इन फ्युचर तुम्ही चायना जाल तर होऊ शकतं तुमच्या कामातील. सो बी कनेक्टेड. आणि तुम्हाला दाखवतो मी आता चायनाची एम्बेसी कुठे आहे, इन लुआंग प्रबांगमध्ये चायना एम्बेसी कुठे आहे तेही दाखवतो. जास्त दूर नाही आहे, 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, पायी जाऊ शकता. गुगल मॅपमध्ये मी शो करून देईल. या चौकात यायचं आहे आणि इथनं जवळच आहे. तसं तर मी पूर्ण गुगल मॅपमध्ये दाखवून देणार व्हिडिओमध्ये, टेन्शन नॉट. जास्त दूर तर नाही आहे. आणि आता कलेक्ट करायचा आहे चायना विजा आणि एंट्री घ्यायची आहे चायनामध्ये. आणि चायना भरपूर मोठा आहे आणि खूप खूप जागेवर फिरायचं आहे चायनासाठी. आणि हा रस्ता जो जातो आहे तो चायना एम्बेसीसाठी जात आहे. आणि हे येल्लो कलरचं जे घर दिसतं तुम्हाला ते आहे चायना एम्बेसी, ठीक आहे. आणि इथे चायनाचा फ्लॅग पण लागला आहे, तुम्ही चेक करू शकता आणि येऊ शकता. इथे हे शॉप्स आहे चायना एम्बेसीजवळ आणि हे आहे चायना एम्बेसी. ओके.